सत्ताधाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली आहे. सरकारमध्ये गुंड प्रवृत्ती पोचली जाते. उल्हासनगरमधल्या घटनेसंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. महायुतीत काय चाललंय ते उल्हासनगरमध्ये दिसलं. उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणात नाना पटोलेंची प्रतिक्रिया. तर आम्ही एकत्र लढणार, महायुतीसारखा गोळीबार करणार नाही, नाना पटोलेंचा सरकारला टोला. महाराष्ट्राचा जर बिहार कराल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, आमदार यशोमती ठाकूर यांचा सरकारवर निशाणा. सत्य लवकरच बाहेर येईल. गोळीबार प्रकरणावर कल्याणचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांची प्रतिक्रिया. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान मोदींनी ट्विट करत केली घोषणा. अखंड भारताचं स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणं आनंददायी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचं अभिनंदन. लालकृष्ण अडवाणी हे खऱ्या अर्थाने देशाचे लोहपुरुष आहेत, त्यामुळे लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न दिला याचा मला मनस्वी आनंद. उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. जागा वाटपाचा निर्णय 9 ते 10 फेब्रुवारी दरम्यान सुटेल, शरद पवारांचं वक्तव्य. तर निवडणूक झाल्यानंतर एकत्रित येण्याची ममता बॅनर्जींची भूमिका, शरद पवारांची माहिती. गेली 25 वर्ष पालिका सत्तेत असून तुम्ही फक्त घोटाळे केले. मुंबईकरांना दिलेली आश्वासनं तुम्ही कधी पूर्ण केली नाहीत, त्यामुळे थापाडं सरकार कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मुंबई भाजपचा ट्विटद्वारे ठाकरे गटावर निशाण. कोकणातल्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात दौरा करणार. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा. उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर. यावेळी ते संवाद यात्रेतनं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. तसंच शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाचं लोकार्पण उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार. आम्ही सुरतला जाऊन महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री दिला, भरत गोगावलेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या. साळवींचे पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. अटकपूर्व जामीन अर्जाकरता साळवींचं कुटुंब आता हायकोर्टात जाणार. धुळ्यामध्ये अजित पवारांच्या स्वागतासाठी बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. संभाजीराजे कोल्हापुरातनं लोकसभेची जागा लढण्याची शक्यता. मविया स्वराज्य संघटनेच्या आघाडीचीही शक्यता. संभाजीराजे छत्रपती यांचे आजचे कोल्हापुरातले दौरे रद्द. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या गावांचा संभाजीराजे छत्रपती करणार होते दौरा. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातल्या शरद पवारांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शरद पवारांसमोर मांडल्या विविध मागण्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपचा राडा. रामायण कलाकारांच्या जीवनावरील नाटकाचा प्रयोग लावला उधळून. नाटकातल्या कलाकारांना अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाण. रामायणाचा विपर्यास केल्याचा अभाविपचा आरोप. पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र प्रमुखांसह 6 जणांना अटक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाटकावरून वाद. दिग्दर्शक कलावंत ललित कला केंद्र प्रमुख डॉक्टर भोळेंना अटक. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात मालवाहू ट्रेलर उलटला. अपघातामुळे ब्रेमेन चौकातनं पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडी मार्गे वळवली. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी गहिनीनाथ गडावर जाऊन घेतलं दर्शन. गहिनीनाथ गडावर पोहोचताच फडणवीसांचं जंगी स्वागत. सोलापुरातील रामवाडी परिसरात महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन. सोहळ्याला रुपाली चाकणकरही उपस्थित. संत वामनभाऊ यांच्या 48व्या पुण्यतिथी निमित्ताने बीडमधील महापूजेसाठी धनंजय मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती. मागील 22 वर्षांपासून धनंजय मुंडेंना पूजेचा मान. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात 40% पाणीसाठा शिल्लक. धरणात केवळ 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. त्यामुळे येलदरी धरणातनं सिद्धेश्वर धरणामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू. पालघर मनोर राज्य महामार्गावर स्थानिकांचा रास्ता रोको. हातात काळे झेंडे घेऊन स्थानिक रस्त्यावर. ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात स्थानिक आक्रमक. गेल्या 2 दिवसात सिंधुदुर्गातल्या तापमानात घट. आज 10°C तापमानाची नोंद. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं व्याघ्र वैभव असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात T4 वाघिणीचं बछड्यांसह दर्शन. T4 वाघिणीच्या कुटुंबाचं दर्शन होत असल्याने भंडारा जिल्ह्यातील पिटेझरी गेटवर पर्यटकांची गर्दी. गोंदियात विदेशी पक्ष्यांचं आगमन. रेड क्रेस्टेड पोचार्ड पक्षी गोंदियात दाखल. विदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षी मित्रांची गर्दी. आजपासून जळगावच्या अमळनेर शहरात विद्रोही साहित्य संमेलन सुरू. यामध्ये विद्रोही साहित्याचे लेखन करणारे अनेक साहित्यिक सहभागी. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिरात 11 कोटींचं दान. आतापर्यंत 25 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.